आधी भाडेकरू, त्यानंतर शेजारी, मग मालकाच्याच पत्नीसोबत प्रेम संबंध आणि त्यानंतर थेट मारेकरी। गोष्ट आहे पुण्यातल्या यवत भागातली, हडपसरचा संपूर्ण भाग आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा अपहरण करून मृत्यू झाला ते भाजपच्या योगेश टिळेकर, जे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांचे मामा आहेत। संपूर्ण प्रकरण काय आहे आणि घटना कशी घडली, कारण अपहरणापासून सुरू झालेला सिलसिला 70 ते 72 वेळा चाकू भोगसून झालेल्या खुनापर्यंत पोहोचला आणि तिथून जवळपास महिनाभरात पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला आणि समोर आलं ते म्हणजे ज्याचा मृत्यू झाला, ज्याचा खून झालाय, त्याची बायको या सगळ्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड आहे। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली मुंबई तक। तारीख आहे 9 डिसेंबर 2024। पहाटे 5-5:30 ची वेळ होती। मॉर्निंग वॉकला एक गृहस्थ बाहेर निघाले। 4 लोक एक कार घेऊन आले टोयोटाची आणि त्याच कारमधून उतरलेल्यांनी संबंधित व्यक्तीचं अपहरण केलं। अपहरण केल्यानंतर ज्यावेळी तिथून गाडी पुढच्या एका घाटापर्यंत जाणार होती पुण्याच्या, तिथपर्यंत चाकूने भोगसून संबंधित व्यक्तीची हत्या झाली। एका मागून एक गोष्टी घडत गेल्या, सिलसिला आगे बढ़ता गया आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर पोलीस शोधाशोध करत होते। त्यानंतर पुण्याच्या जवळच शिंदवणे नावाचा घाट आहे, त्या घाटामध्ये एक डेड बॉडी सापडली। 70 ते 72 अंगावर चाकूने भोगसून केलेले वार होते। हे सगळं झाल्यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू झाली। एक सीसीटीव्ही सापडलं ज्यामध्ये संबंधित व्यक्तीचं अपहरण होतंय आणि तिथपासून अखेर तारीख उजाडली, ती म्हणजे ख्रिसमसचे। नाव आहे सतीश वाघ, पुण्यातले व्यावसायिक आहेत। त्यांच्या पत्नीनेच, मोहिनी सतीश वाघ यांनी त्यांची हत्या केल्याचं आता समोर आलंय। पण नक्की कशा पद्धतीने या सगळ्याला या कट शिजला, त्यातून हे प्रकरण कुठपर्यंत गेलं आणि अखेर कसा उलगडा झाला हे आपण पुढच्या 5 ते 7 मिनिटात समजून घेऊ। जसं मी सुरुवातीला सांगितलं, 9 डिसेंबरला सकाळी सतीश वाघ हे हडपसर भागातच होते। त्यांचं रुटीन हे होतं की ते दररोज मॉर्निंग वॉकला यायचे। यावर पाळ ठेवण्यात आली। पण त्याआधी थोडं अलीकडे जाऊ, ज्यावेळी सतीश वाघ एका ठिकाणी राहायचे, बाजूचं त्यांचंच घर होतं आणि त्या ठिकाणी आतिश जाधव यांनी त्याला ते घर रेंट केलेलं होतं। घर भाड्याने दिल्यानंतर भाडेकरू म्हणून तो इथे राहायचा। त्याच ठिकाणी मालकाच्या पत्नीसोबत सूत जुळलं आणि या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे जाऊ लागल्या। सतीश वाघ यांना त्याची भनक लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर त्यांची आतिश जाधव सोबत त्या ठिकाणी भांडणं होऊ लागली। या भांडणातून आतिश जाधव दुसरीकडे शिफ्ट झाला। सतीश वाघ यांनंतर सुरुवातीच्या काळानंतर त्यांच्याकडे आणखी संपत्ती आली, व्यवसाय वाढले। पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कोंढवा असेल, हडपसर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत। स्वतः लँड डिलिंगचे व्यवसाय करतात। अगदी मंगल कार्यालयापासून ते हॉटेल्सपर्यंत त्यांचा सगळ्यांचा बिझनेस आहे। आणि हे सगळं सुरू असताना कालांतराने पत्नीचे असलेले सोबतचे संबंध या सगळ्यातून सतीश वाघ यांचा खुनाचा कट शिजला। कट शिजला कुठे तर ज्या कंपनीत आतिश जाधव काम करत होता तिथे त्याचा आणखी एक मित्र होता। त्या दोघांनी या सगळ्याचा कट शिजवला आणि त्या मित्राने आणखी 2 माणसं गोळा। इंटरेस्टिंग गोष्ट काय, या प्रकरणातले चौघे सुद्धा सराईत गुन्हेगार नाहीयेत। त्यांनी पहिल्यांदाच असं काहीतरी कार्यक्रम केलेला आहे। पण महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी भाजपच्या एका आमदाराचे हे मामा आहेत, ते स्वतः मोठे व्यावसायिक आहेत, त्यानंतर मर्डर नंतर मात्र हे प्रसंग अत्यंत इंटेन्स लेवलला गेला। कारण सकाळी 5:30 वाजता पुण्यातून एखाद्या मॉर्निंग वॉकला आलेल्या व्यक्तीचं अपहरण होतं। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे क्लिअर होऊन जातं की अपहरण झाल्यानंतरच तत्काळ त्याला भोगसायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला आणि त्याचं जे लाश होतं, त्याचं जे शव होतं, ते मृतदेह तिथे टाकून देण्यात आला आणि अर्थात पोलिसांना सगळ्याचा सुगावा लागला। 3 आरोपींना सगळ्या प्रकरणात अटक झाली होती। सुरुवातीला पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेजेस सापडले, त्यातून एका आरोपीची ओळख पटली। त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जर लोकेशन ट्रेस केलं, दरवाजा उघडला तर समोर आरोपीच उभा होता। त्याला उचलून बसवलं, त्याला विचारलं बाकीचे कुठे आहेत, त्यातून आणखी एकाची माहिती लागली। तिथून 3ऱ्यापर्यंत पोहोचले। 3रा जो होता तो त्यावेळी ड्राईव्ह करत होता। पण इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा मुख्य आरोपी आतिश जाधव याचा शोध लागत नव्हता। 9 डिसेंबरला घटना घडली, 10 डिसेंबरपर्यंत गोष्टी ऑलमोस्ट क्लिअर झाल्या होत्या। 11 तारखेला पहिले सुरुवातीचे आरोपी हातात आलेले होते, पण तरी सुद्धा या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार कुठे आहे पोलीस शोधत होते। अखेर 23 तारीख उजाडली। धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यामध्ये आरोपी सापडला। आतिश जाधवला पोलिसांनी उचलून पुण्यात आणलं। 24 तारखेला त्याच्याकडून ह्या सगळ्या प्रकरणात नक्की काय घडलं हे समजून घ्यायचा प्रयत्न केला। त्यावेळी पत्नीचं बिंग फुटलं। याआधी पोलिसांना संशय होता की अशी गोष्टी प्रॉपर्टीच्या वादावरून आणि या सगळ्यावरून या गोष्टी होऊ शकतात, पण त्या संशयाला पुष्टी देणारं ऑन पेपर कोणतीच गोष्ट पोलिसांकडे प्रूफ नव्हती।
त्याची पोलीस वाट बघत होते आणि अखेर या सगळ्या प्रकरणात उलगडा झाला. आरोपी कोण कोण आहेत तर मोहिनी सतीश वाघ यांना पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणात अटक केलेली आहे. मुख्य आरोपी आतिश जाधव, ज्याला अगदी परवा अटक झाली, काल त्याच्याकडून गोष्ट पोलिसांनी ऑन पेपर स्टेटमेंट घेतलं आणि त्यामध्ये ह्या गोष्टी रिव्हील झाल्या की पत्नीनेच 5 लाख रुपयांमध्ये ही सुपारी दिलेली होती. त्याच्या आधी पवन श्यामकुमार शर्मा, नवनाथ गुरसाळे, त्यानंतर अक्षय जवळकर आणि विकास शिंदे या चौघांना याच्या आधी अटक करण्यात आलेली होती. 5वा आरोपी सापडला जो मुख्य स्वतःचा सगळ्या कटाचा सूत्रधार होता. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय सगळ्यामध्ये तर पत्नीनेच नवऱ्याला संपवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. क्राईमचे अतिरिक्त आयुक्त आहेत बलकवडे, त्यांनी शैलेश बलकवडेंशी बोललो. त्यांनी असं सांगितलं की एक तर प्रेम संबंधांचा विषय होता, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय तर पत्नीला त्या सगळ्या प्रॉपर्टीवरती हिस्सा हवा होता. आता ह्या सगळ्या गोष्टी करायला आतिश जाधव प्रोवोक करत होता का, तर याचं उत्तर येणाऱ्या तपासात मिळेल. कमेंट्स असतील तर 100% करा आणि मुंबई तक पाहत राहा. कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपण प्रेम प्रसंगापासून सुरू झालेला प्रवास ते अगदी मारेकरीपर्यंत पोहोचला आणि मामाचा मामीनेच घात केला. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार, थेट पुण्यावरून.